आमचे कपडे ओले होते, इन्क्लुडेडच नाही करतात. डेंटल कॅम्प आहे. खुद स्वतः नाही जिमला गेली आहे. पॉइंट हिअर इज इथे चार्ली पण आला आता. अभी अपने सोसाइटी वाले आते छान वाटतं. हाय गाईज, वेलकम बॅक टू लाईफ विथ द सिक्वेराज. सो आज आहे संडे आणि बाबू आणि प्रीती बाहेर खतरों के खिलाडी बघतायत आणि मी इथे आली आहे नाश्ता बनवायला. आज फायनली आफ्टर अ लॉंग हाऊस अरेस्ट फॉर प्रीती, ती आज घरी जाणार आहे. चला तर पाहूया आजचा दिवस कसा जातो. आजची आमची सकाळ होते आहे एवढ्या मोठ्या पावसाने. किती दिवसांनी एवढा मोठा पाऊस पडतोय. पाऊस आला की खूप छान वाटतं. काय पडलं? काहीतरी पडलं. पत्रे उडतायत ऍक्च्युली इकडे. मस्त थंडगार होतं. चला नाश्ता करूया. ॲज युजल चार्ली बाहेर छान पाऊस एन्जॉय करतोय. चार्लू एक गंडू. आणि इथे बनतायत आपले पोहे. चला तर पोहे बनवू आणि थोड्या वेळाने भेटू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पोहे खाणार? हा. बाबू पोहे खाणार? आणि तू आज घरी चालली आहे फायनली? हो, आज मी घरी चालली आहे. बरं ठीक आहे. आणि हे खतरों के खिलाडीचं पिगवाला स्टंट चालू आहे. चला तर आपण पोहे बनवूया. पोहे मी ऑलरेडी सोक करून घेतले आहेत. अँड इफ यू आर वंडरिंग की रिच कुठे आहे, रिच झोपलाय कारण की काल रात्री त्याचा शो होता. तर मी नाश्ता बनवून त्याला उठवणार. पोहे रेडी आहेत आणि आज त्याच्यात मी घालते शेंगदाणे. मी युजली शेंगदाणे घालत नाही. मला बटाटा आणि लिंबू आवडतो, पण रेज आणि बाबूला आवडतं शेंगदाणे. सो आज मी शेंगदाणे घातलेत. इसका नोटिस है, देखा क्या तुमने? डेंटल कैंप है उसके स्कूल में, सो वी हैव टू गिव कंसेंट. तो तू दे रही है? डेंटिस्ट होके तू दे रही है? इट इज व्हाट विजय ना आता डेंटल चेकअप कैंप. विजय ना आता सम पॉलिटिशियन ना, तो उनका है. अच्छा से गुड मॉर्निंग इन द व्लॉग. Oh, hi, good morning. I just woke up today. I am the last person to wake up. I slept also late. It's raining heavily, but yes. And Preeti. No, actually, I was the first person to wake up. He woke up in the morning. I He woke took up, his client call my and he client slept called me again. and went back to sleep. Yeah. And Preeti is leaving today. नहीं जा रही है और एक हफ्ते के लिए रहेगी. Today I'm going. I have to go to the gym. So अभी 15 दिन. तो तुम वर्क यार नहीं. क्या जैसे कि 15 दिन से इधर रह रही है. 15 दिन से 15 डेज से खुद स्वतः नाही जिमला गेली आहे आणि बोलते मी माझ्यामुळे नाही गेली. 1 week I was on my period and then next week I came. So 15 days. You can still go to gym when you're on your periods, but she chose not to go because birthday भी था वो weakness. बरं चला तर पाहू अजून आम्ही आज काय काय करतोय. खावा खावा म्हणली ना. मराठी करेक्ट वाडी मी करतो खास. फायनली पोहा विथ ग्राउंडनट्स. छान झाले. बनाते वक्त मी बोलली बनवताना
ती गालमिरीची भांडी आहे म्हणून आज त्याला मनवायला मी शेंगदाणे टाकले. Okay. I thought you would make something better than poha. She made poha for me. The groundnuts are for you. खाना बेबू. गरम गरम खा. फरसाण पाहिजे? No, I don't want. बाबू फरसाण देऊ? थोडंसंच हा. Today you need to upload a vlog, huh? हो. Editing, you just need to put in your final touch. Why is there so much smoke? धूर आहे ना, हे पाऊस नाही आणि एकाच जाग्यावर आहे. हे वरचे काहीतरी साफ करतायत, बोलत पण नाहीये. इंटिमेशन तरी द्यायला पाहिजे ना. No, see, something is falling from there. हा Something is falling from there. हा. क्लीनिंग करताय का? मशीन है, क्लीन कर रहे हैं. आमचे कपडे ओले होत आहेत. अक्कल नसल्यासारखी कामं करतात. चार्ली कुठे बसतायत. बोलने के बाद बंद कर रहे हैं. इनको क्या लगता है ना, बारिश चल रही है तो हम पानी डाल के साफ कर सकते हैं. ऐसा नाही आहे ना. आता आमचे कपडे इथे सुकले नाहीत, पण कपडे असते तर ओलेच होते. बघ. अरे ताई, तुम्ही पाणी टाकताय तर सांगा तरी. मैं जा रही हूँ ऊपर. सीरियसली जा रही हूँ. दिस इज नॉट. Wait for me. Don't fight. काम चालू आहे काकी. खिडकीत काम चालू आहे. खिडकीत तुमचं काम चालू है ना. पूरा ये कारपेट गीला हो गया. ऐसा ही है ना, रेंट पे रहते हैं तो लोग. But what is it? ना धुआं क्यों आ रहा है? What are they? अरे they are using that pressure pump. See, it's coming inside पूरा. Stupid. What happened? Charlie, you got wet? And प्रायर ये बोलते भी नहीं है कि बंद करो. बोलना चाहिए ना. अभी अंकल अपने से अच्छे हैं ऊपर वाले, इसलिए हम कुछ बोल नहीं रहे. बट तकलीफ तो तकलीफ ही है ना. If anybody says again that ऊपर वाले ने पानी फेंका है. That's not the thing. लोग कितने भी अच्छे हो या अपने हो, गलत इज गलत. That's the point. गणपती तर सगळ्यांच्याच घरी येतात आणि साफसफाई सुरू झाली आहे. आमच्या वरच्यांनी त्यांची खिडकी साफ करायला घेतली आहे, पण आम्हाला काहीच कळवलं नाही. त्यामुळे आमची खिडकी ही अशी घाण झाली आहे आणि हे घाण पाणी आहे. हां, इथे पण पाणी आहे. इथपर्यंत पाणी आली आहे. हे बघा, आमची पूर्ण लादी पण खराब झाली. घराच्या आत पाणी आलंय. साफसफाई करा, पण समोरच्याला त्याच्याने त्रास ना व्हायला पाहिजे. आम्ही अगेन्स्ट नाही आहे साफसफाई नाही करायची, पण ॲटलिस्ट आम्हाला कळवलं पाहिजे. जसे सगळ्यांच्याच घरी खिडकीमध्ये कपडे सुकतात. आम्ही तर फक्त इथे बारदन सुकवतो, कारण वॉट एव्हर एक्स वाय रिझन्स. बट द पॉइंट इज, आता रिलेशन्स कितीही चांगले असले तरी इथे 2
खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. एक तर आम्ही रेंटनी राहतो. रेंटली राहिल्यामुळे बऱ्याच वेळी ना लोक आपल्याला म्हणजे इन्क्लुडेडच नाही करतात. हे बघा म्हणजे ती लोक ना तो प्रेशर पंप वापरून साफसफाई करतायत. असं पण नाही की ते 2-3 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटापासून यांची साफसफाई चालू आहे. आणि राग फक्त एवढाच आहे की तुम्ही आम्हाला कळवत नाहीये की खिडकी आपल्याला माहिती असलं तर आपण ॲटलिस्ट खिडकी बंद करून ठेवू किंवा काहीतरी घेऊ. चार्ली रोजसारखा खिडकीत बसलेला. कोको बी था बेबी? कोको नव्हता, पण मोस्टली चार्ली कोकोची विंडो आहे ही. आपण त्यांचं एवढं काळजी घेतो आणि मग हे असं काय झालं तर माझं डोकं खूप फिरतं. कारण आपण कधी कोणाला त्रास नाही देत तर लोक कशाला आपल्याला त्रास देतात. आणि जसं मी हा पॉइंट हे बघा ते प्रेशर पंपने असं धुरासारखं पाणी पडतंय. बट एनीवे द पॉइंट हियर इज बेबी वेट आई कम टू यू. द पॉइंट हियर इज कि रेंट पे हम लोग रहते हैं तो यूजुअली यही मेंटालिटी होता है. आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे आम्हाला तुम्हाला हे सांगायला की इवन जरी रेंटनी लोक राहतात सोसायटीमध्ये तरी ती लोक माणसंच आहेत. त्यांच्यासाठी पण रूल्स अँड रेग्युलेशन्स सेम असली पाहिजे. ट्रीटमेंट पण सेम असली पाहिजे. इक्वालिटी असली पाहिजे. अकॉर्डिंग टू द लॉ वी गेट ऑल द राइट्स एव्हरीथिंग एक्सेप्ट फॉर ओनरशिप ऑफ द फ्लॅट. So whatever the society does for its other members, we also get its benefit, and that cannot be declined. But the thing is, we don't go forward with all this because it's like why simply we can create chaos. We can go around, we can go and fight for those rights as well. But then because बघा आम्ही कधी भांडण हे सगळ्यापासून आम्ही लांबच राहतो. आम्ही आमच्या दोघांच्या लाईफ मध्ये खुश आहे जसंही हाय. वी आर व्हेरी कंटेंट इन इट. पण असं काय होतं तर देर इज डिसअपॉइंटमेंट. इट्स लाइक हम लोग आपको त्रास नहीं दे तो आप लोग भी हम लोग को त्रास मत दो. आणि टेनंट्स असतात त्यांच्याशी एक वेगळं बिहेवियर असतो आणि हे मी नोट केलंय. मजबुरी असते. ही एक मजबुरीच आहे ना की आपण रेंटने कुठेतरी राहतोय आणि मग त्याच मजबुरीचा जर फायदा घेण्यासारखंच एक मेसेज आहे फॉर द फ्युचर जनरेशन मे बी और टू हुम एव्हर इफ यू ऑल आर वॉचिंग दिस. कधीही हा डिफरन्स म्हणजे हे नाही केलं पाहिजे. टेनंट्स आणि ओनर्स मध्ये सगळ्यांना एका सोसायटीमध्ये एकाच ह्याच्यामध्ये चांगलं हसून खेळून राहिलं पाहिजे. आता ही सेम जर हरकत हमने की होती म्हणजे जर हे सेम गोष्ट जर मी केली असती, मी माझ्या खिडकीतनं पाणी टाकलं असतं तर बिकॉज आय एम अ टेनंट माझ्या ओनरला कंप्लेंट गेली असती आणि असं खूप काय झालं असतं. बट आता हे ओनर्सच जेव्हा हे करतायत तर ह्यांची कंप्लेंट कोणाला करायची. सेम गोष्ट इथे पण होते. किचनची पण खिडकी बंद केली पाहिजे. आणि हा पाऊस नाहीये, हा ह्यांचा प्रेशर पंप आहे ज्याच्याने ही लोक साफसफाई करतायत. चार्ली खाता नहीं क्या भाव? उसको तो कैरेट चाहिए. चार्ली एबा पाव सोनो एबा सोया सॉफ्ट पार्ट चाहिए उसको. And here these people are playing flip. आता आला चार्ली पण आला आता. हा केस आहे. आता झाली आहे संध्याकाळ आणि व्लॉग अपलोड केलाय तो चेक करतोय आम्ही. क्वालिटी वगैरे साऊंड अँड ऑल चेकिंग होते. सोबतच बनला आहे चहा आणि थोडासा नाश्ता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे चहा बनल्यावर ह्या दोघांचा गेम इथे असा पॉज झालेला आहे.
उनो फ्लिप. आम्ही इथे आमचे पोटॅटो शॉट्स, फेवरेट चहा आणि हृदय, प्रीती, कारण की हृदय मोस्टली ह्या टायमाला इव्हनिंग स्नॅक्ससाठी घरी नसतो, त्याची स्कूल असते. अँड डॅडा आमचे फेवरेट. आय लाईक टू सिट ऑन टॉप. मला जमिनावर नाही जमत बसायला. मला चेअरच खूप आवडते, कम्फर्टेबल. आता चहा द्या ना मला. हो चला आता खाऊ आणि मग पुढे भेटू. सो फायनली इट्स टाइम की प्रीती घरी चालली आहे. आय होप यू एन्जॉयड. Sir, I'll go and get the car at the entrance. I'll come around. Hey, keys, house keys. You have it with you? I don't know. I don't. Where's the other one? It's not there. Okay. Take it. सो आय होप की तू एन्जॉय केलं. आणि आता आम्ही प्रीतीला सोडायला चाललो आहे. आणि त्याच्यानंतर सिन्स इट्स अ संडे, मी रिज आणि बाबू फॅमिली डिनर करायला चाललोय. खूप दिवसांनी ॲक्च्युली आम्ही बाहेर चाललोय, नाही तर आम्ही घरीच, म्हणजे टू सम गुड प्लेस. सो लेट्स सी. आणि हृदय इज अ बिट सॅड कारण की बम्बल बी घरी चालली आहे. बट इट्स ओके, यू कम सून. She will come on 7. ऑलरेडी गणपतीत. हा बरं चला तर आता निघू बाहेर. हा बाबू बॅग घे हा बम्बलबीच्या हातातली. चलो या बेबीज कम. चला. Something about Krishna. मी घेऊ का बॅग पुढे किंवा डिक्की मध्ये ठेवू का सामान? क्या हुआ भैया? क्या हुआ? ये क्या है, कुत्ता घुमा रहा है, इधर संडास करा दिए. अभी अपने सोसाइटी वाले आते जाते हैं, पार्क में रहते हैं. हाँ? ये फुटपाथ में जगह नहीं है करने के लिए सब. तुम उधर घुमाओ, किधर भी घुमाओ ना. हाँ ऐसा ही होता है रे. नहीं वो भाई मात्र था, कौन लग रहा तू चले जाओ. वो खुद ही मना किया, बोले अगर कोई भी घुमाता है. हाँ बराबर बोला. इधर थोड़ी उधर वो साइड करो कि वो साइड करो ना. हम लोग गेट के सामने क्यों कर रहे हैं? पैदल चल के आते हैं, पार्क में लग जाते हैं. हाँ नहीं बराबर है. ऐसा ही होता है. Then people have problem with the pets. Pets, हाँ. She should understand ना कि अगर आप पेट को चला रहे हो, Exactly. मतलब एक शांत प्रॉपर पट्टी प्लेस के रखो ना उनके. Otherwise get a dog pack. ये क्या बोलते हैं वो? डॉग पैक बोल रहे हैं मैं. There is a litter bag. Yeah, litter bag. Get When you litter bag and get it yes, done, no? कि once they poop somewhere, you can pick it up. हाँ एंड गेट पे ही करने से क्या होता है देन वो कुत्ते को संभालो ना. ट्रेनिंग में उन लोग हम लोग से अच्छे हाँ से यू करते शुड हैं, पॉटी बराबर. ट्रेन द पेट्स ना. बिकॉज गेट पे ही करने से एंट्रेंस पे लोग चलते हैं, लाइक अरे. गंदा होता है ना. So you didn't say anything. वॉचमैन के भी हाउस के सामने ही है ना, वॉचमैन के केबिन के सामने. Have pets, you need to check Yeah. hygiene. I don't know if I'll be there on 7th or not, but whenever it is. Had fun? बाय. Bye. इथे नाही. थँक यू. कुठे पुढे? Thank you का? कुछ भी बोलती है. चल चल बाय. टेक सी यू. थँक यू फॉर स्टेइंग. नाही तर कधी राहत नाही ना. उगाचच बोल. हाँ 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 हाँ. कधी राहत नाही. चलो. बाप्पा येतोय.
आज आम्ही आलोय इथे. like yours? 3. This is my favorite table since childhood. So आज मी रिजा आणि हृदयला माझ्या लहानपणीच्या रेस्टॉरंटला घेऊन आली आहे. I should give you tips for cleaning the table. My starter, baby starter. Baby, these lollipops are huge. Yeah, Rangoli's food is good. Impressed. Tasty, na? Baby's veg food is here. What have you ordered for yourself? What is that called? Paneer crispy. Paneer crispy. Isn't it hot? Very tasty. Thank you. Thank you. मजा आया? Huh, good place. Nice. Good food. Next time we'll have more non-veg. Veg fried rice. The paneer I didn't like. Lollipop was good. Very good. Paneer was horrible. I don't know how she liked it. I told her instead of crispy veg लेने का था ना, सब कुछ आता है इसमें. इसको कॉलीफ्लावर पसंद नहीं है, कैप्सिकम आता था, अनियन आता था, सब कुछ आता था. करेक्ट ना? तो नेक्स्ट टाइम क्रिस्पी वेज लेते हैं, नॉट पनीर. क्या कहता है? ओके. ठीक है, चल बी केयरफुल ऑफ द स्टेयर्स. चल. दुधू खाली बघा, पाणी आहे. ये माझा हात पकडीकडनं आहे. चल. थँक यू. सो आज प्रीती फायनली गेली घरी खूप दिवसांनी. म्हणजे शी वॉज हिअर फॉर 4-5 days and we really enjoyed. We had a nice time. आणि मग आम्ही You'll be missing her. थोडं. Yeah, and then we went out for dinner after dropping her home. To my favorite childhood restaurant because I was missing my family. But yeah, that's life. आपली लग्न होतात आणि आपण मूव ऑन करतो. नाईस क्यूट मेमरीज बनवतो आपल्या नवऱ्यासोबत आणि फॅमिलीचे मेमरीज आपण चेरिश करतो आणि त्यांच्यासोबत अजून नवीन मेमरीज बनवतो आपल्या नवऱ्यासोबत. नाईस वे ऑफ बटरिंग मी. ओके. सो असा होता आजचा दिवस. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.